हॅलो. हॅलो. हा बोला ताई. ताई, पहिल्यांदा तर तुम्हाला सॉरी बोलते. लास्ट टाइम मी तुमचा टाइम वेस्ट घालवलेला, अच्छा. हा तुमच्या लक्षात पण नसेल. हा तर मी हा सॉरी बोलते मनापासून तुम्हाला. हा बोला, कुठून बोलताय आणि तुम्ही? आता ठाण्यावरून बोलते मी. अच्छा अच्छा. पण हा खूप अनुभव आले, पण मी शेअरच नव्हते केले. अच्छा. हा आता हा. एक एक करून थोड्या थोड्या दिवसात करत जाईन. बरं बरं. हा हा हा. हम्म. कशा आहेत तुम्ही? मस्त. तुम्ही कशा आहेत ताई? मस्त. चालू असतं. पहिल्यांदा तर म्हणजे ते माझ्या बहिणीचा अनुभव शेअर करते मी. हा हा. करू ना सुरुवात? करा ना करा ना. हम्म. नाव माझ्या सांगायचं असेल तर सांगा. नाही नाही, नाव नाही सांगत. हा. हम्म. पण माझ्या बहिणीचा म्हणजे मिस्टरांचे थोडे वाद चालू होते. अच्छा अच्छा. तर हा तर ती इकडे आली आपल्या घरी, हा राहिली थोडे दिवस. असं तर आम्ही मठात म्हणजे अशी तो जायचो आधी, पण हम्म, हे करायचो का बाबा नाही, पाया हम्म. पडून यायचं. हा हा किती जणांनी सांगितलं तरी आम्ही कधी गेलो नाही आतमध्ये. म्हणजे मठात जायचं, पाया पडायचं हा. स्वामींच्या, पण कधी असा ते दरबार वगैरे असतो तिकडे गेलोच नाही. पण अच्छा. तेव्हा बहिणीचा म्हणजे असं झालं, त्याच्यामुळे गेलो आम्ही. हा हा हा. तिथून त्या दादांनी सेवा दिली. प्रदीप दादांनी? नाही नाही, इकडे ठाण्याच्याच मठात गेलेलो आम्ही. अरे वा. हा हा. हा. तर तिथे पण दरबार असतो गुरुवारचा. अच्छा तर अच्छा. ते तिकडच्या दादांनी सेवा दिली. हा. त्यांना माझ्या बहिणीला फक्त विचारला, तुम्ही कधी काही नवस वगैरे बोललेली का, असा थोडक्यातच. अच्छा अच्छा. हा आणि हा जास्त काही मोठी सेवा पण नाही दिली. हा हा. मंगळवारी गणपतीच्या मंदिरात जाऊन हम्म. गुळ खोबरा घेऊन, आणि आपलं हे दुर्वा शमी असतो ते, हा हा हा. आणि एक त्याच्यावर सुपारी, हे सगळं घेऊन जायचं. 11 मंगळवार फक्त सांगितलेला. अच्छा. हा 11 मंगळवार तिला जायला पण लागलं नाही ताई. हा तर म्हणजे स्वतः चालले ते भाऊ, म्हणजे जीजू आमचे, हा. आणि तिला घेऊन सुद्धा गेले. अरे वा. बघा. हा. म्हणजे झाला थोडा वाद झाला आधी त्यांचा, हे होता का यांना हे करू आपल्या, म्हणजे घरचा तर थोडासा म्हणजे असत असत. प्रॉब्लेमच. हा. हो. आणि इकडे पण माझ्या घरी पण म्हणजे मी आणि माझ्या आईच असतो. हा. भाऊ पण कोरोनामध्ये हे झाला, आणि त्याच्या आधी बाबा एक्सपायर्ड झाले. अरे 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 अरे. असं. हा. तर त्यांना वाटलेला भाऊंना माझ्या का, हा. म्हणजे ताईच्या मिस्टरांना का यांची कोणाची बाजू आहे, म्हणजे यांची वीक बाजू आहे, तर आपण थोडासा त्रास देऊ. त्रास देऊ. फार हा. बेकार तर लोक ना. तेच तर. म्हणजे सगळं माहिती असताना त्यांनी काय केलं, काकांच्या मुलांना बोलवलं, थोडी यांची बदनामी करू असं त्यांना वाटलेलं. अय्या. तर त्यांनी स्वतःहूनच म्हणजे सकाळी संध्याकाळचे ताई 8 वाजल्यापासून ती लोक आलेली इकडे, हा तर रात्रीचे 12 वाजले तरी. आणि त्या म्हणजे स्वतः तो एकटाच माणूस, म्हणजे ताईचे मिस्टर आता ते हा एकटेच. त्यांचे बहीण भाऊ सगळे माझ्या ताईच्याच बाजूने, कारण हा त्यांना आवडलाच नव्हता भाऊंचा वागणं. हा हे असंच हा. उगाच संशय घेणं येत. आणि माझी बहीण तशी नाहीच आहे. ते त्यांची स्वतःच्या बहिणी पण सांगतात आणि भाऊ पण सांगतात का बाबा ती तशी नाहीये, तरी पण बघा. यांच्या मनात संशय लोकांचा ऐकून. जॉब करतात का ते कुठे? जॉबलाच आहेत. पण हम्म. असं का, ते बाहेर असलेला माणूस एकदा संशय मनात हे केला का, हो किती काय हो. सांगितलं तरी पण नाही. पण तुम्हाला सांगू का, हा जो माणूस स्वतः शुद्ध नसतो ना, हा तो दुसऱ्यावर संशय घ्यायला ते फार तर आहेच. पटाईत आता ते असतो. सांगू शकत नाही याच्यात म्हणून, नाहीतर हा सांगितलं तेच असतं ना. तुम्हाला. त्यांचा स्वतःचाच हे थोडा खराबच आहे. पण आता संसार थोडी, आता मुलगी हे करते, तिची ग्रॅज्युएशन कंप्लीट झाली ह्या वयात, त्या माणसाने असं भांडणं करून, आता मुलगी बघा ना. लग्नाला आली आणि त्यांना काय बरोबर. पडले तर यांची बदनामी करू असं. तर आम्ही हो. पण म्हणजे या वेळेला घाबरलोच नाही का बाबा, होईल ते होईल. आई पण बोलली का बरोबर आहे. नाही, तू काय मागे राहायचं नाही आणि तू घाबरायचं पण नाही, नाही, भक्कम स्वामी आहे. राहायचं मुलींनी. हा. मग तेच तर, आई बोलली स्वामी आहेत आपल्या पाठीशी. आणि आणि मग तुमच्या आईला खरं मानलं पाहिजे की मुलीला साथ दिली त्यांनी. हा. त्यासाठी माझ्याकडनं खूप खूप त्यांना धन्यवाद. आई माझी तशीच आहे. म्हणजे आहे आता, वय पण खूप झालेलं आहे. हा टेन्शन तर एवढं आहे का सांगू शकत नाही. म्हणजे भाऊ, बाबा यांचं दुःख, कारण ते बाबांना 1.5 वर्ष झाला हा. आणि लगेचच भाऊचा कोरोनामध्ये हे झाला. अरे अरे आणि तो अरे दुःख खूप मोठा होता. आणि आमचा भाऊ एकटाच, म्हणजे एकटाच होता. लग्न अरे. झालेलं आहे, मुलं आहेत, पण तरी पण शेवटी आपला भाऊ, मुलगा जातो एकुलता एक. तो आणि दुःख मग त्यांच्या आता मुलांचं कोण बघतं मग? आहेत म्हणजे, पण ती इथे पण थोडं याच्यावरून वादच आहेत. मग ती वहिनी जमिनी. पण वेगळी राहते आणि अच्छा. आम्ही पण वेगळे राहतो असं. अरे पण ते अरे. त्यांना सगळं माहिती होतं त्या भाऊंना, म्हणून त्यांना वाटलेलं काही या दोघी काय करतील, हिला हा काय हा सपोर्ट हा करतील, असं हा हा हा. त्यांना वाटलेलं. किती आणि काय विचित्र म्हणजे वागणं होतं त्यांचं. आणि अरे ते बापरे. पहिल्यांदा आले, त्यांना वाटलं का यांचीच बदनामी होईल. हा पण ते हा. कोणाच्या ऐकण्याच्या मनस्थितीच, काकांच्या मुलांना इकडे जमा केला, सगळा घरात तमाशा चालू. अरे 8 वाजल्यापासून ते 12-1 वाजला तरी तो तमाशा चालूच.
हा 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 आणि हा. त्याचं आईला पण टेन्शन होता, पण आईला काकांच्या मुलांनी पण सांगितलं तू टेन्शन घेऊ नको. अरे वा. हा, सगळ्यांनी सपोर्ट केला. हा आणि मग नंतर पण काकांची मुलं रात्रीचा ते 1 वाजता सगळं झाला, त्याच्यानंतर पण काकांची मुलं आली. हा. काय घाबरू नका, तुम्ही जेवून घ्या. तर त्यांना पण समजलं नाही एवढा सगळं झाले तर कसा काही हे करतील. बरोबर. हा हा. हा, त्यांनी सपोर्ट केला. मग स्वतःच नंतर हे करायला लागले, दुसऱ्यानं कोणाकोणाला फोन करून, तुम्ही अच्छा. सांगा तिला यायला, तुम्ही सांगा तिला यायला. अच्छा. हा, हं. आणि स्वतः आधी एकदम अशी आरेरावी दाखवली का काय मी करेन ना काय नाही यांचं असं. हा. मग नंतर पण स्वामी सेवेत ताई खूप ताकद आहे, म्हणजे एवढी ना का हो. आपण इमॅजिन पण करू शकत नाही खरंय अशी. खरंय. मग हा, काय सेवा केली होती ताई? सेवा फक्त एवढीच 11 मंगळवार सांगितलेले. हा. हा, आणि तुम्ही ठाण्याच्या कुठल्या मठात गेलेला बोलला? तिकडे घोडबंदर रोडला आनंद नगरला येते. आनंदनगरला आहे. हा, घोडबंदर रोड. अच्छा, म्हणजे कसं ठाण्याचे आपले भरपूर आहेत ना सेवेकरी. हा हा, मग त्यांना जर. तिकडे ना दरबार असतो ताई, गुरुवारचा. आणि काय त्या दादांचं नाव? विकास दादा. हो का? हा, सेवा देतात. आणि म्हणजे असं का त्यांचे इथे म्हणजे स्वतः शंकर बाबांचा पण हे आहे तिथे, स्वामी आणि शंकर बाबा. हो हा, पण आपल्या यांच्यासारखाच म्हणजे प्रदीप दादांच्या कशा तोंडातून निघालेला शब्द, हो हो तसा ते हो. दादांच्या तोंडातून निघालेला शब्द. अरे खूप बापरे. अनुभव आले आम्हाला, 1 ते 1.5 वर्षातच एवढे अनुभव आले मग ते विकास का. दादांचे अजूनपर्यंत अनुभव नाही कोणी शेअर केले? काय लोक घाबरत पण असतील असं असेल. काही काही शेअर करण्यासाठी हे करतात ना. तिथे बरोबर. आता आम्ही बघतो ना, हा. म्हणजे त्यांचे अनुभव ऐकून अंगावर काटा येतोय ताई. एवढा हो? म्हणजे कोणाकोणाचा सांगतात ना. हा हा. तिथे आता रविवारचा तिथे अभिषेक असतो स्वामींचा, अच्छा. फळांचा फक्त. हा. फळांचा अभिषेक करतात तिथे दर रविवारी. आणि अच्छा. याग वगैरे असतात. ओ. हा, खूप छान आहे म्हणजे तिथे. हम्म. पूर्ण रविवारचा दिवसभर तिथे सकाळपासून ते दुपारपर्यंत हे असतो. त्याच्यानंतर मग भोजन, सगळ्यांना अन्नदान ते असतं. बापरे, मोठा आहे का मठ? मठ छोटाच आहे, हा. पण दादांचा मन खूप मोठा आहे. मठ अरे वा. एवढं छोटं आहे ना का ताई, गर्दी एवढी होते का म्हणजे सांगू अरे वा. शकत नाही एवढी. वा वा आता वा. त्यांनी आपल्याकडे म्हणजे भिवंडीमध्ये दुसरा मठ हे करायला घेतले. हो. हा, तिकडे वा. वाड्या साईडला तुम्हाला माहिती असेल तर. हा हा. वाडा तर वाड्या माहिती आहे ना. हा वाडा मोखाडा सगळं माहित आहे मला. हा, तिकडे मग तो त्यांनी आसनोली गाव आहे ना, तिकडे हा हा. मोठा स्नोली पण मठ माहिती आहे. मग तिकडेच तो मठ बांधायला घेतली दुसरं. मग इकडे पण कसं बघतील आणि तिकडे कसं बघतील? ते करतात बरोबर काही मॅनेज. आम्ही बघतो ना, हा हा हा. गुरुवारी पण संध्याकाळी ते हजर असतातच तिथे. मग राहायला तिकडेच आहेत का ते ठाण्यात? नाही नाही, इथे ठाण्यातच आता. अच्छा. ठाण्यामध्ये राहतात, पण खूप हे करतात. मग त्यांचा शंकर नंबर मिळू बाबांचा. शकतो का आपल्या सेवेकऱ्यांना? ते असे फोनवर नाही देत सेवा, तिकडेच जावं लागते. अच्छा अच्छा. हा हा. हा, गुरुवारचा सकाळी असतो दरबार, 9 वाजल्यापासून, 9-9:30 वाजल्यापासून अच्छा अच्छा. असतो. घोडबंदर रोडला. आनंद नगर, डी मार्टच्या इकडे. आनंदनगर डी हा मार्ट. अच्छा. हा, तुम्हाला खूप पाहिजे तर सुंदर. ऍड्रेस मी पाठवू शकते नंतर हा, पाठवा पाठवा चालेल. व्हॉट्सअपला. पाठवा. पण खूप खूप अनुभव आहेत. माझा स्वतःचा अनुभव आता दुसरा एक सांगते. हा. शंकर बाबांचं शंकर गीता पारायण केलं मी आता अच्छा. हा. मागच्याच, म्हणजे तेव्हापासूनच मी अनुभव शेअर करायला हे करते तुम्हाला. आज करेन, उद्या करेन. अरे खूप बापरे. अच्छा. खूप हा. मोठा अनुभव म्हणजे आता मी तुम्हाला बोलली ना, घरचे वाद होते थोडे हो वहिनीशी. हो हो. तर तिने ना आमच्या काय केलेल्या, घरपट्ट्या असतात ना गोडाऊनच्या, हा हा हा. त्या थांबवून ठेवलेल्या होत्या. अगो ती बाई. देतच नव्हती. एवढी भांडणं का सगळे नातेवाईकांनी तिला समजावून झाला, गावातल्या लोकांनी, पण ती काय ऐकायला तयार नव्हती. हा हा हा. कारण तिला म्हणजे कसा थोडा पॉलिटिकल सपोर्ट होता. अरे बापरे. हा, एवढा हे केला, पण आम्ही म्हणजे सगळ्यांनी विश्वास देवावर ठेवला. असं आम्ही हे बरोबर. करायचो, जे स्वामींवर. आपल्या नशिबाचं असेल ते आपल्याला मिळेल. काही हे नाही करायचं. वाद म्हणजे लोक सांगायची का आईला का तुम्ही मग सगळ्या मुलींमध्ये आणि तिच्यामध्ये एकत्र असं हे करून टाका, समान हम्म. हिस्से करून टाका. पण आई नाही हे केला आम्हाला, म्हणजे बाबांनी दिलेलं तिला आवडलं नव्हतं मुलींना. किती बेकार हो हे. मग तर त्या आईच्या उदरात आपला नवरा जन्माला आलाय, तर त्या मुली पण तिथल्याच ना. कोणता नाही का तिला हक्क? स्वतःला पण ताई म्हणजे असा स्वतःच्या माहेरून खूप मिळते, पण इकडे आम्हाला मुलींना दिलेलं तिला आवडलं नाही. किती वाईट आहे ना हे विचार. मग सगळ्यांनी तिला समजावून झालं तरी पण ऐकत नव्हती. हा तर आज म्हणजे काल अचानक दुपारी फोन आला हा. तिकडून, आणि मी हे करून 15च दिवस झाले शंकर गीता पारायण, आणि हे स्वामी चरित्र ही सेवा पण माझ्या रोजची असते. अरे वा. आई पण आणि मी पण करते. ते शंकर गीता कसे करता म्हणजे ताई?
शंकर गीता आपल्या ह्याच्यासारखाच गुरुचरित्र असतो ना, तिथे पाठीमागे दिलेला असतो. अच्छा आपल्या अच्छा. गुरुचरित्राचे कसे पारायण किती, आज किती वाचायचे, उद्या किती, हा हा हा. हा तसेच ते दिलेले असतात. मग ते किती दिवस केले तुम्ही ते 7 किती दिवसाचा केला आपण, अच्छा किती पण 1 दिवसाचा पण करू शकतो. 18च आहेत त्याच्यात अध्याय. अच्छा अच्छा. हा हा हा, हा. पण 1 दिवसाचा पण, 3 दिवसाचा, 5 दिवसाचा आपल्या सोयीनुसार आपण करू हा शकतो. हा हा असं पण मी 7च दिवसाचा केला. हा. तर त्यामध्येच मला आलेला अनुभव म्हणजे, एक दिवस मला दुपारी साप दिसला घराच्या तिथे. आपल्या घराच्या इथे शंकराचं मंदिर आहे. अच्छा अच्छा. हा हा हा, तर तो साप असा एकदम शांत होता. हा तर हा मी मनातच काय बोलली, हा. शंकर बाबा, जर तुम्हीच मला दर्शन दिलं असेल तर तुम्ही आता या पारायणाच्या आधी परत मला दिसणार. अच्छा. म्हणजे मनातच आला, आपले अनुभव ऐकते ना कधी पण हो दिवसभर हो हो. हा. तर बरं. असं माझ्या मनात पण आला का आपण पण थोडासा, म्हणजे आली लालच माझ्या मनात. हा हा तर हा. मी बोलली ना ताई, तर दुसऱ्याच दिवशी दुपारी मी मंदिर धुवत होती, हा. तर अचानक तिथे साप आला. म्हणजे काही हे नसताना तोच साप, 1 दिवस आधी दिसलेला तोच साप दुसऱ्या बापरे. दिवशी पण. बापरे. असं म्हणजे मला काही भीती वगैरे नाही वाटली, हा हा हा. पण दिसला ना तर मला एवढा आनंद झाला का बाबा, मी मनात जे आणला ते ते पण केलं. पूर्ण केली इच्छा स्वामींनी. हा, स्वामींनी केली पूर्ण. हा. आणि त्याच्यानंतरच शेवटच्या दिवशी असं ते दिव्यात, असं आपल्या दत्तांचा कसा त्रिमूर्तीचा हे असतो, हो हो ते हो. आलेला सकाळी सकाळीच. अरे वा. हा, म्हणजे छान पारायणचा अनुभव मला खूप छान आला. किती आणि लगेच छान. आता एक काल पण, असं 15 दिवस पण होत नाही तर पारायण करून, तर काल ते घरपट्ट्यांचा पण झाला हा हा. आरामात. आज घरपट्ट्या आईच्या हातात पण भेटल्या. काय अरे वा. हा, एक म्हणजे किती खूपच त्या छान. पारायणाचा एवढा मला अनुभव आला ना. हा. आणि अजून एक म्हणजे माझा मित्र आहे, त्याचं मी सांगते का, त्याला काय झालेलं, त्याने एका माणसाने त्यांची परस्पर पैसे हे केलेले, अच्छा. अकाउंट मधून काढलेले. एटीएमचा हे त्याच्याकडे होता ना, मित्राकडे. अरे बापरे. माझ्या मित्राचा त्याच्या मित्राकडे होता. ओ. तर ते परस्पर पैसे काढले त्यांनी. अरे. आता नंतर मागणारच ना पैसे, आपले पैसे बरोबर आहेत हो. तर. हा, तर तो काही देतच नाही. मग पोलीस कंप्लेंट झाली, हा तरी पण देत नाही. तर तो घरी गेला, माझा मित्र होता तो त्याच्या मित्राच्या घरी गेला. हा तर हा. तो मित्र त्याचा तिथे नव्हता, त्याची बायको होती तिथे. हम्म. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला. नंतर त्या लोकांनी ना अशी डायरेक्ट चुकीचे आरोप लावले माझ्या मित्रावर. अरे 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 अरे. हा, याचेच पैसे असून पण आरोप असे लावले का, नाही हा हे करायला आलेला माझ्या बायकोजवळ, ते करायला, म्हणजे डायरेक्ट रेपची केस टाकली त्या लोकांनी. किती नालायक हो हे. हा, पैसे त्याचेच होते आणि तू चोरून हो. काढल्यासारखा केला ना. मग तू एकतर त्याला सांग का बाबा देतो मी का काय, हो ना, असं. किती विचित्र लोक आहेत हो आता. हा, हम्म. पण असं ना का, या पारायणमध्ये म्हणजे मला पण वाटलं का बाबा, याचा एवढा हालत बघून, म्हणजे तो स्वतः पण लॉस मध्ये गेलेला आहे बिझनेस मध्ये. आणि हम्म. त्याचाही असं झालं का, तो पैशासाठी एवढी मेहनत करतो आणि मग काहीच होत नाही. बरोबर. तर मी असं म्हणजे हे केलेलं का बाबा, त्याला जे त्यांनी योग्य केलं नसेल, म्हणजे जर वाईट केलं नसेल तर त्याला योग्य न्याय मिळू द्या. बरोबर खरंय. हा, पण नंतर ना, हा. म्हणजे त्या लोकांनी पोलीस स्टेशन पर्यंत त्याला हे केलं, पण अचानक त्याला पैसे काही मिळाले. म्हणजे पोलिसांनी काय त्याला डायरेक्ट सांगितलं, हम्म. एक तर तुझ्यावर आता ही FIR हे करू आम्ही हा. रेपची, नाहीतर तू पैसे भर इथे. मग त्याच्याकडे काहीही नसताना दुपारपर्यंत त्याच्याकडे पैसे आले आणि त्यांनी त्या पोलीस स्टेशनला भरले पैसे. म्हणजे यालाच भरायला लागले अजून. हा, यालाच भरायला लागले, कारण त्या लोकांनी डायरेक्ट, आता लेडीज लोकांचं जास्त हे होते ना, मग तिचे कोणीतरी बरोबर. ओळखीचे होते पोलीस स्टेशनला. हा हा हा. हा, तो मित्र तर मला बोलत होता का बाबा, मला आता जर ही FIR केली या लोकांनी, तर मला जीव देण्याशिवाय पर्याय नाही, कारण ही केस माझ्यावर मी कशी काय घेऊ, मी असं काही हो. केलंच नाही तर. बापरे. मग तो तेच सांगत होता, एक तर मी आता जीवच देईन असं. तर मला पण असं खराब वाटलं ना का बाबा, असं आहे काय. बरोबर. हा, तर मी म्हणजे हे केली का, आता खरा काय बरं मला तर माहितीये का हा तसं करणार नाही, पण शेवटी थोडासा हे झाला. मी स्वामींना सांगितलं हा. बाबा, नाही असं जर याने काही केलं नसेल तर त्याला बघा तुम्ही हे करा. तर बरोबर. स्वामींनी त्याला म्हणजे पैशांचा हे केला नाही. हो. अचानक त्याला तेवढे पैसे भेटले, जेवढे तिथे पोलीस स्टेशनला भरायचे होते तेवढेच. अच्छा. हा हा. हा, म्हणजे एवढे मस्त, खूप छान अनुभव पण आले त्याचे स्वामींच्या पैसे याच्याने. नाही मिळाले ना अजून. नाही, आता देणार आहेत ते पैसे पण. देणार आहे. हा, देणार आहेत, कारण मी विचारलं ना का बाबा तुझे पैसे देतील का नाही, हा. तर तो बोलला का देतील म्हणून, पोलिसांनी सांगितले त्याला. अच्छा अच्छा. हा. हम्म हम्म. किती बेकार हो.
हा तेच म्हणजे आपलेच पैसे असून आणि मग हे आपण लेडीज साठी चोर. आपल्याला एवढा कायदाही असतो ना, त्याचा गैरवापर करतात ना, ह्याचा वाईट वाटते. खरंय खरंय. हा, आपण चांगल्यासाठी यूज करावं ना ते. हो. हा, नाही असं वाईट कोणाला तरी फसवण्यासाठी त्याचा हे करावं असं चांगलं नाही ना. बरोबर आहे. हम्म. मी शेअर करते हा ताई. हा चालेल. हा, तो श्री ऍड्रेस स्वामी. पाठवते हा ताई, श्री हा, स्वामी समर्थ. पाठवा पाठवा हा चालेल. श्री स्वामी. हम्म.